नमस्कार, मी डॉल्फिनवाल्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण चाललोय गावात फिरायला. तर आपल्याला जायचं आता शेरीत. शेरीत म्हणजे तिकडे बोटीचं काम चालू आहे. बोटीच्या इंजिनचं काम चालू आहे. परवा पण आपण गेलो होतो, ती बोटीच्या आतमध्ये होती. आता आपले पप्पा आणि काका गेलेत बोटीच्या इंजिनचं काम करायला. मोठ्या बोटीची इंजिन आहे, तिचं काम करतायत. पाऊस गेला त्यामुळे काम चालू आलंय आणि आता आपल्याला तिकडेच जायचंय. घरी जरा तयारी केली गणपतीची, म्हणजे साफसफाई वगैरे सर्व काम चालू आहेत. आता पाऊस नसल्यामुळे सर्व सामान वगैरे बाहेर काढून व्यवस्थित धुवून वगैरे परत पॅक केलेलं सकाळ सकाळ उठून. आणि आता बोललो तिकडे जाऊया, पप्पा आणि काका गेलेत. तुम्ही पाहू शकता ऊन पडलंय एकदम. मंदिर बघा किती सुंदर दिसतंय, एकदम भारी मंदिर दिसतंय बघा. म्हणजे सारखं सारखं बघून येत नाही, असं मन भरत नाही. दरवेळी बघतो तेव्हा असं वाटतं काहीतरी नवीनच दिसतंय. तर हेच आहे की रोज नवीन नवीन काहीतरी बघायला मिळतं कोकणात असल्यामुळे. आता आम्हाला जास्त गाड्या दिसत नाही, तर आम्हाला बोटी दिसतात घर किनाऱ्याला असल्यामुळे. तर तुम्ही पाहू शकता किनाऱ्यालाच राहतो आणि मासे वगैरे खायचे असतील तर एकदम घराच्या जवळून जाळं टाकतो आणि मासे मिळतात. तर तुम्ही पाहू शकता काकी, होय, तर काकी गेल्या साईडनी. तर तुम्ही पाहू शकता की किनाऱ्यालाच राहतो आपण आणि रोज ताजे असे मासे खायला भेटतात. आणि तुम्हाला असं वाटत असेल की मी किनाऱ्याच्या वरून चाललोय, म्हणजे पाण्याच्या वरून, पण रस्ता इथे जायला. या साईडला दाबोळ वगैरे आहे, मी दाखवत असतो तुम्हाला नेहमी. तर आपल्याला हे चढून जायचं आहे पूर्ण. पाहू शकता चढण आहे, चढण चढल्यावरती रोडनी जायचंय चालत आपल्याला. तर आता मी एकटाच आहे, भाऊ गेलाय मालवणला फिरायला मित्रासोबत. नाहीतर तो असता तर आम्ही बाईकने गेलो असतो. आता ते बाईक दोघं पण घेऊन गेलेत. तर आता चला चालत चालत जाऊया. तर आता आपण नवानगर फाट्यावरती आलोय. तुम्ही पाहू शकता ह्या साईडला फेरी बोटला रोड जातो खालच्या साईडला. आणि हा रोड गोवाघर साईडने येतो. इकडून गोवाघर साईडने आला आणि खाली जायचं असेल तर फेरी बोटला जातो. आणि ह्या साईडला वेल्दूर. इकडे पुढे गेलात की वेल्दूरची जेट्टी आहे. आता आपण नवानगर साईडने चाललोय, म्हणजे नवानगर फाट्यावरून खाली जायचंय. फेरी बोटला ज्या साईडला रोड जातो तिकडे आपली बोट आहे. इथून अजून 5 मिनिटं लागतील चालत जायला. समोरून गोवाघरवरून येतो आणि डोंगरातून मधीनच अंजनवेलला पण रोड जातो. तर पाहू शकता बरेचशी लोक या साईडने आली असतील, तर इथून येतात आणि टर्न घेऊन फेरीबोटला जातात. असं असतं. खाली गेले तर वेल्दूरला जातील. वेल्दूरच्या धक्क्यावरती आपली बोट लागते डॉल्फिन सफारीसाठी. तुम्हाला मी पुढे दाखवणारच आहे. जे आपलं नाव आहे मी डॉल्फिनवाला, ते त्यासाठीच मी ठेवलं आहे की आपली डॉल्फिन सफारीसाठी बोट आहे. आता ऑक्टोबर महिन्यामध्ये चालू होईल. आता पावसाळा असल्यामुळे बंद आहे, पण जसं ऑक्टोबर महिना येईल तशी आपली बोट चालू होईल. आणि एकदम तुम्हाला थ्रिलर बघायला भेटेल. आपण जातो, भरपूर अनलिमिटेड डॉल्फिन दिसतात. दाखवेनच मी तुम्हाला. बघूया आता. पाणी लिकेज आहे इथे असं वाटतंय, आवाज येतोय. हां, तिथे पाणी लिकेज आहे, तिथे थोडं एअर वॉल आहे, तिथून पाणी येतंय. चल तर मग चालत चालत राहूया पुढे. तर आता आपण चालत चालत आलोय. भाऊजींची इंजिन बनवत आहेत. भाऊजींनी भरपूर टेन्शन घेतला होता 2-3 दिवस. इंजिनचं काम होत नव्हता, पाऊस होता. तर तुम्ही बघू शकता इंजिन आपली रेडी आहे, फक्त गेअर लावायचा आहे. पप्पा आपले काम करतायत. मंगेश काय आपले भाऊजी आहेत, किशोर भाऊजी. म्हणजे भरपूर माणसानं त्यांनी वाचवली आहेत पाण्यात, जे बुडतात वगैरे माणसं. त्यांना भरपूर, म्हणजे त्यांना पोहण्याचा भरपूर अनुभव आहे. भरपूर रत्नागिरीत वगैरे जाऊन त्यांना अवॉर्ड वगैरे भेटलेत. बिना ऑक्सिजन लावता ते खाली खाली जातात पाण्यामध्ये. आणि कुणाची काही वस्तू किंवा माणसं वगैरे किती बुडालेलं असेल तर त्यांना काढायला जातात ते. पुरामध्ये वगैरे ते जास्त चिपळूण साईडला वगैरे जात असतात. मागच्या वर्षी ते रत्नागिरीत गेले होते, त्यांना अवॉर्ड पण भेटला एक. त्यांना आपण विचारूया आता कुठचा अवॉर्ड भेटलाय. तर आता भाऊजींना विचारलं मी कोणता अवॉर्ड भेटला, तर वीर सावरकर म्हणून अवॉर्ड आहे, तो त्यांना भेटलाय. आणि मी एकदा गेलो होतो त्यांच्यासोबत जेट्टीच्या इथे. तर त्यांनी आयफोन पाडला होता एका माणसाचा, तर तो काढायला उडी टाकली होती.
आणि तो आयफोन त्यांना भेटला होता. बघू शकता आपल्या इंजिनचं काम चालू आहे. 4-5 दिवस झाले. वायरलेस पण पडला होता. काका सांगते वॉकी टॉकी जो VHF असतो तो पण पडला होता. भरपूर काय काय काढले नाही त्यांनी. एक धक्क्यावरती एक त्यांची स्टोरी आहे. म्हणजे एक फॉरेनर होता, त्याची काहीतरी वस्तू का टॅप पडला होता, तर तो त्या काढायची काहीतरी स्टोरी आहे. विचारीन आणि नंतर तुम्हाला सांगेन. तर मी तुम्हाला इंजिन दाखवतोय. इंजिन आपलं बनवायचं काम चालू आहे. हा पार्ट दिसतोय तो अशोक लेलँडचा गेअर आहे. आणि आपली इंजिन पण अशोक लेलँडची आहे. हे बघा बोटीचे इंजिन असे असते. लोकांना फक्त अशा बोटी बाहेरून दिसतात, पण आतमध्ये काय काय लावलेलं असतं माहित नसतं. तर मी तुम्हाला दाखवतोय. आपल्या गाडीला क्लच प्लेट बसतात, त्याचा हा इथे क्लच गड्डा आहे. त्याच्या आतमध्ये क्लच प्लेट वगैरे बसवलेले असतात. आता तुम्हाला सायलेन्सर दाखवतो. इंटरेस्टिंग गोष्ट, हा सायलेन्सर बघा केवढा मोठा आहे बोटीचा. सायलेन्सर आहे इकडे. आणि समजा स्टार्टर वगैरे फेल झाला तर हँडल मारण्यासाठी रॅचेट वगैरे लावलेलं आहे. हे पण तर 10 मिनिटात होईल आपली चालू इंजिन. हा पॉवर टेक आहे. विंच वगैरे जी रस्सी अँकर वगैरे खेचण्यासाठी हा विंच आहे, म्हणजे पॉवर टेक बोलतात याला. बेल्ट वगैरे लावतात. त्यानंतर सर्व दाखवीन मी बोट तयार झाल्यावरती. होऊ शकतं सगळी तयारी चालू आहे. तर आता फक्त स्टार्टर यायचं आहे आणि बोट चालू करायची आहे. तर आता इंजिन चालू व्हायला टाइम आहे भरपूर, 10-15 मिनिटं जातील. तर आता आपण परवा डिपकोत गेलो होतो, त्या डिपकोत जाऊया पुन्हा एकदा. बघूया काय करतात. बंधू तिकडे काम करतोय, त्यांची जोरात तयारी चालू आहे. बघूया आता जाऊन काय करतात ते कलर वगैरे मारून रेडी आहे त्यांची बोट. पण जाऊया, त्यांना सांगायचं नाही पण येतो हलकत जाऊन बघूया काय करतात. आता तुम्ही पाहू शकता आपण बोटीत आलोय. काकाच्या इंजिन फिट झाले, चालू पण झाले. गेअर वगैरे सर्व लावून अटॅच आहे. दुसऱ्या डिपकोकडे आता तयारी चालली आहे लोटायची. कागद वगैरे टाकलेला होता, तो काढून घेतलेला आहे. तुम्ही मागे पाहू शकता ह्या बोटीवरती कागद टाकलेला होता, आता कागद काढलेला आहे आणि तयारी चालली आहे. सर्व आता 7-8 दिवस जातील अजून तयारी करायला. अजून खाली घ्यायची, त्यानंतर ते साफसफाई वगैरे करायला लागेल. तर अशी 7-8 दिवस निघून जातील. त्यानंतर जाळं वगैरे चढवायला लागेल. बघू शकता, जवळून दाखवतो आता तुम्हाला. याला सर तसं जर सॅम्पल आणलं सर ते कुठे ते द्या. दोन्ही पण रेडिएटर. ही बोट लोटायची आता आपल्याला, तुम्ही बघा. ठरवलं मी आता ठरवलं ओढला मी पुढे. तर आता तुम्ही बघा ही बोट आपल्याला खाली लटकायची आहे. पाठीवरती जोर घेऊन लटकायला लागते. असं तिकडे जाऊ दे. पागोडला की तरेल हा जा तरे आता छाप तरला रे तरला छाप आता कुठल्या साईडने घेतो तर बघितलं कशी बोट लटकतात, ताकद लावायला लागते भरपूर. आता ही छोटी बोट होती म्हणून 4 माणसांच्यान गेली. पर तिच्या खाली पाणी आलं होतं, म्हणजे अर्धी तरली होती, मग अर्धी तरवायची होती म्हणून अलगद गेली. तरी पण ताकद लावायला लागली. मोठ्या मोठ्या बोटी म्हणजे पुल्ली वगैरे लावायला लागते, कप्पा वगैरे असतो, विंच लावायला लागते. भरपूर काय काय प्रोसेस करायला लागते. ती पण मी दाखवीन. आता बोटी जशा खाली घेतील तशी ते पण मी दाखवीन. तर बघूया इकडे जाऊन. मला वाटतं इकडे पण काम बंद आलंय.
तर आपण घरी जायचं, जेवायचं मस्तपैकी आणि थोडा आराम करायचा. नंतर मग आपलं पण इंजिनचं काम आहे बोटीच्या, ते बघूया. आता संडे आहे त्यामुळे बघूया कधी प्लॅन होतोय, सांगेल मी तुम्हाला. तर आता आपण बोटीकडून आलोय घरी आणि घरात येऊन मी आता बांधावरती उभा आहे. तुम्ही पाहू शकता पाणी केवढं वरती आलंय बघा, फुल पाणी भरलेलं आहे. उद्यान आहे ना त्यामुळे पाणी भरलंय, भरपूर पाणी भरलंय बघू शकता. चला घराच्या आतमध्ये जाऊया. मला जेवायला बसले. तर बंदूचा प्लॅन आहे पागला टाकायचा, तयारी करतोय पागला टाकायची. बघूया वरूनच टाकणार आहे. हा अंगण आहे आणि अंगणात उभा राहून पागला टाकायचा आपल्या खाली. खाली मासे आलेले असतात, बघतोय मासे दिसतात काय. टाक टाक लाटा गेल्यावर टाक. थांब थांब घाय काय काय ओढ ओढ ओढ. गोळी भेटला त्याला, गोळी दाखवली तुम्हाला. भेटला का गेला होता रे, होता सिरियसली होता. मागचा होता याच्यात, व्हिडिओ मध्ये पण दिसला असेल पण आता दिसत नाही कुठे तो. मी बघितलात एक बोईर गावला होता तो पण गेला. तर आता तुम्ही पाहू शकता मी फ्रेश झालोय मस्तपैकी एकदम. आता तुम्हाला दाखवलं किचन मध्ये जेवणाचं काम चालू आहे आपलं. जेवण वाढलेलं आहे, आपल्याला जेवायचं बघूया. बुर्जीचा वास येतोय तर पाहू शकता. मच्छी फ्राय होती दाखव. मच्छी फ्राय करते मम्मी, दाखवतो तुम्हाला. सणसणीत मच्छी फ्राय आहे, ताजी ताजी एकदम. शेफ आपले इकडे चीफ ही बघा आली. आता आपल्याला जेवायचं आहे मस्त की मच्छी. आज संडे आहे तर पाहू शकता. हे बघा ही स्वरा आहेत ना आपल्या मागून मागून मुद्दाम फिरते आणि लपते. ही बघा ही बघा मी मारणार आहे. हे बघा लपते. फक्त आपल्या मागून मागून फिरत राहील बघू शकता तुम्ही. स्वरा 18चा पाडा आज तरी बोल काय. 18चा पाडा कधी पाठ होत नाही. हे बघा हे हा बघा कशी चिडते. तर आता आपल्याला जेवायचंय, मी जेवून घेतो. आपला अर्धा दिवस आता संपलाय. तुम्ही बघितलात मी गेलो होतो बोटीच्या इकडे, इंजिन वगैरे बघितलेली, बोट एक खाली घेतली तिकडून दाखवली मी तुम्हाला. तर असा आपला अर्धा दिवस संपलाय. जर का आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशा नवनवीन डेली व्हिडिओ पाहण्यासाठी मी डॉल्फिनवाला या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.